दौंडच्या यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इथे आढावा घेतलेला आहे। जाळपोळ आणि दगडफेक यानंतर पोलिसांकडून या ठिकाणी अश्रुधुराचा वापर करण्यात आला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केला गेला। यानंतर मशिदीवर दगडफेक झाली, त्यामुळे तणाव वाढला। त्यातच व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आली, त्यामुळे हिंसा भडकली। दरम्यान 2 जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। सध्या तणावपूर्ण शांतता या ठिकाणी आहे। पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यामधल्या यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झालाय। 26 जुलै रोजी एका तरुणानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याचा आरोप आहे। शिवाय एका तरुणानं व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं हवास झाल्याचा दावा केला जातोय। यानंतर एका गटानं मशिदीवर दगडफेक केली आहे। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर सुद्धा जमावानं दगडफेक केली आहे। जमावानं दुचाकी गाड्याही पेटवल्या। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा माराही केला। ज्या ठिकाणी ते जमाव गेला होता 2-3 ठिकाणी, त्या ठिकाणी आम्ही पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना आवाहन करून त्यांना शांत केलेलं आहे ऑलरेडी। आणि आता सध्या गावात शांत आहे। कोणत्याही अफवावर, कोणत्याही प्रकारच्या र्युमर्सवर तुम्ही विश्वास ठेवू नका। इथे जे ताणतणावाची परिस्थिती होती ते आव्हानाने कंट्रोल अंदर आणलेली आहे। एक बाहेरच्या व्यक्तीने त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला। परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत। जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरचे आहेत हेही बघावं लागेल। अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये प्रेसिपिटेट करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाईल। 26 जुलै रोजी एका तरुणानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा आरोप आहे। संबंधित तरुणानं मद्यधुंद अवस्थेमध्ये हे कृत्य केल्याचा आरोप केला जातोय। त्या तरुणाचा मोबाईल आणि चप्पलही घटनास्थळीच मिळून आली असा दावा करण्यात येतोय। 30 जुलैच्या रात्री पोलिसांनी आरोपीला त्याच्याच घराच्या पाठीमागे असलेल्या उसाच्या शेतामधून अटक केली आहे। अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे। काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे आमच्या स्वाभिमानावरती घाला घालायचा, आणि म्हणून ज्यांना अटक केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांच्या टीमचा शोध घेतला पाहिजे। इतर स्थानिक मुस्लिम समाज पण होता, म्हणजे त्याचं घर वगैरे पाडायला, पण नंतर काय झालं, खूप हाताबाहेर गेलं परिस्थिती। त्याच्यामुळे बाकीच्या अनधिकृत मशिदी पाडल्या गेल्या। बाकीचे इथले स्थानिक मुसलमान वगैरे आणि ज्या काही पहिल्या मूळ मशिदी वगैरे ह्यांना काही कुणी इजा पोचवलेली नाहीये। आणि आता दोन्ही समाजाकडनं शांततेचं आवाहन केल्यामुळे बऱ्यापैकी शांत आहे, म्हणजे परिस्थिती बऱ्यापैकी शांत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानं भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, हेमांगी सखी यांनी दौंडमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित केला होता। अरे एवढी मस्ती येते कुठून? एवढी हिम्मत येते कुठून? छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला तुम्ही हात घालता, मूर्तीला हात घालता, याच्या खोलामध्ये जाण्याची आवश्यकता आहे। हे एका दोघाचं हे काम असू शकत नाही। याची बैठक झाली असेल, हे ठरलं असेल, याच्या पाठीमागं मोठा षडयंत्र आहे। तुम्ही लोक ह्या प्रॉपर परिसरातले लोक शांत का, गप का, 3-3 दिवस 4-4 दिवस याचा देखील फार मोठं कंटन वाट कशा करता पाहायला होता तुम्ही। ऍक्शनला रिॲक्शन ताबडतोब यायला पाहिजे होते। या सभेनंतर एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा दावा केला जातोय। यानंतर एका गटानं मशिदीवर आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर दगडफेक केली आणि त्यानंतर दौंडमधलं वातावरण चिघळलं। पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे। कोल्हापूरहून स्वतः
फुलारी आमचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत. 144 लागू केलं. अशा वेळेस आपण पोलीस यंत्रणा 144 कलम लागूच करते, कारण प्रत्येकाने शांततेने राहण्याच्या करता कुठं ग्रुप होऊ नये. आज झाल्यानंतर लागू केलं आणि ते 48 तासाकरता आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये 5 जण बीड पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये एक बडा मासा गळाला लागल्याचं देखील बोललं जात आहे. दुसरीकडे महादेव मुंडे तुम्ही बोलवलं, उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल, बोलवलं आम्ही झालं, आम्हाला काय माहिती पुढे काय दिवा लागणार, हे जर माहिती असतं तर नाही झालं. चंद्रकांत पाटील यांच्यावरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली. पुण्याचे लोक चंद्रकांत पाटलांना अजून कोल्हापूरचे समजतात असा टोला अजित पवार यांनी लगावला. त्यावर चंद्रकांत पाटलांना आता कोल्हापूरला पाठवता की काय असा मिश्किल सवाल शिंदेनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली. पुण्याचे दुसरे दादा कधीही दादागिरी करत नाहीत असं फडणवीसांनी म्हटलं. निवेदिका पुण्यातल्याच आहेत का? नाही, काय झालं, 2 दादा म्हणाले. ते 2 दादा म्हणल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात, ते पुण्याचे वाटतच नाही. ही त्याला काय अडचण आहे, त्याचं जरा तुम्ही लक्ष घालावं. देवेंद्रजी, तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, इथंच लक्ष घालत नाही. माझ्या आधी ते पालकमंत्री होते. आपले तिसरे दादा चंद्रकांत दादा पाटील, दादांचं काय मनामध्ये काय बरोबर दिसत नाही परत कोल्हापूरला पाठवायचं काय, तसं काय होणार नाही दादा. म्हणजे दादांचं तसं काय मनात नाही आहे. पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील. दादा काही लोक दादागिरी करत नाही, पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते. वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्री पदावरून उचलमांगणी करण्यात आली. कृषी खात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणेंना देण्यात आली आहे, तर भरणेंकडे असलेलं क्रीडा खातं कोकाटेंना देण्यात आलंय. कोकाटेंची मंत्रिपदावरून गच्छंती न झाल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. विधान परिषदेमध्ये रमीचा डाव मांडणाऱ्या आणि शेतकऱ्यांबद्दल आणि सरकारबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद बदलण्यात आलंय. कोकाटे यांच्याकडचं कृषी खातं दत्तात्रय भरणे यांना आणि भरणेंकडचं असलेलं क्रीडा खातं कोकाटेंना देण्यात आलं. कोकाटेंबद्दल रोष असल्यामुळे त्यांचं मंत्रिपद बदलण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यापुढे बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता. त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले. आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल. एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळतंय याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो. आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे. नाही अजिबात नाही. आय एम व्हेरी हॅपी. क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात. कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? कोकाटेंना रमी खेळताना, म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का? आणि असे रमीपटू तयार करणारे मंत्री महाराष्ट्राला नकोयत. कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात असं नव्हे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. एखादं वाकडं काम करून पुन्हा नियमात बसवतो त्याची लोक नोंद ठेवतात असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं. कृषी मंत्री झाल्यावर दत्तात्रय भरणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे आता वादाची शक्यता आहे. सर्वांना माहिती आहे तुमच्या सगळ्यांसमोर मी जर कारखान्याला संचालक झालो, त्या कारखान्या संचालकाचं पदात असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं नोंद ठेवतात.
निवडणूक आयोग भाजपासाठी मतांची चोरी असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय। या विरोधामध्ये आमच्याकडे पुरावे आहेत। पुराव्यांचा बॉम्ब ज्यावेळी फुटेल त्यावेळी निवडणूक आयोग दिसणार सुद्धा नाही असं राहुल गांधींनी म्हटलंय। निवडणूक आयोगामध्ये मतांची चोरी करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा राहुल गांधी यांनी दिलाय। ओपन एंड शट प्रूफ है कि इलेक्शन कमीशन वोट चोरी में इन्वॉल्व है और आप सबको पता लग जाएगा जैसे ही हमने ये रिलीज किया पूरे देश को पता लग जाएगा कि इलेक्शन कमीशन वोटर चोरी करा रहा है। किसके लिए करा रहा है? किसके लिए करा रहा है? बीजेपी के लिए करा रहा है। मध्य प्रदेश में सस्पिशन था, लोकसभा में सस्पिशन था, महाराष्ट्र में वो थोड़ा आगे गया तो हमने अपना ही इन्वेस्टिगेशन करवाया। उसमें 6 महीने लगे और जो हमें मिला है वो एटम बॉम्ब है। मतलब एटम बॉम्ब है, फटेगा तो आप इलेक्शन कमीशन आपको दिखेगा नहीं। इलेक्शन कमीशन में जो भी ये काम कर रहे हैं राइट फ्रॉम द टॉप टू द बॉटम, आप एक बात याद रखिए, आपको हम छोड़ेंगे नहीं। कुछ भी हो जाए हम छोड़ेंगे नहीं आपको, क्योंकि आप हिंदुस्तान के खिलाफ काम कर रहे हो। ये ट्रीजन है और कम इससे कम नहीं है। तो आप याद रखिए, आप कहीं भी हो, रिटायर्ड हो, कुछ भी हो, ठीक है, हम आपको ढूंढ के निकालेंगे। पुण्यातील औंध परिसरामध्ये खड्ड्यांमुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालेला आहे। रोडवरून जाताना खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिकाची दुचाकी घसरली, मागून आलेल्या कार खाली आल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। पुण्यातील औंध परिसरात खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय। या खड्ड्यामुळे ज्येष्ठ नागरिकाची दुचाकी घसरली आणि मागून आलेल्या कार खाली ज्येष्ठ नागरिक आलेला आहे। रामदास कदम यांनी सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत केला आहे। रेस्टो बारचा परवाना मात्र रामदास कदम यांनी कायम ठेवलाय। याआधीच बार चालवण्यास दिला त्याच्या सोबत असलेला करार रद्द करण्यात आलाय। अनिल परब यांच्याकडून काल कांदिवलीमधील समतानगर पोलिसांची भेट घेण्यात आली। पोलिसांनी कारवाई न केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा परब यांनी दिला होता। असं त्यांनी बारचा परवाना परत दिला, याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की मी माझ्याकडे चुकीचं काम चालू होतं, नाही तर परवाना परत द्यायची गरज काय होती। मग तुम्ही परवाने परत करताय, चोरीचा माल परत देताय, म्हणजे तुमची सुटका नाही। योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे। त्याचं कारण असं आहे, नाहीतर तुम्ही हतबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हतबल असू नये। मुख्यमंत्री हतबल झाले तर महाराष्ट्र देखील हतबल होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपला कणखरपणा दाखवून या मंत्र्यांचे राजीनामे घेतले।